मित्रांनो, आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची अपडेट जे की आपल्या फार्मसी प्रोफेशनसोबत बाकीच्या सुद्धा स्ट्रीमचे जे विद्यार्थी आहेत, जे की येणाऱ्या आरोग्याच्या एक्झामसाठी या 2026मध्ये प्रिपरेशन करत आहेत. तर त्यासाठी आजची दिवसभरातली महत्त्वाची अपडेट जर आपण बघितलं तर CMOच्या महत्त्वाच्या ट्विटरवरती अशा पद्धतीची एक अपडेट आलेली होती. आणि त्याच्यानंतर आता 7च्या सुमारास MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची महत्त्वाची जी आहे पुढची अपडेट आलेली आहे. तर काय सकाळची ही अपडेट होती ती आपण डिस्कस करूया. त्याच्यानंतर आपल्या संदर्भात काय महत्त्वाचे चेंजेस होऊ शकतात हे तुमच्याशी मी डिस्कस करेन. इथं तुम्ही बघू शकता की टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरून विद्यार्थ्यांनी वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवण्यात येईल. तर या अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट होती की आपल्या ज्या गट कच्या परीक्षा आहेत MPSCकडे गेल्यात हे सर्वांना माहिती आहे. आता ही परीक्षा जी आहे ही MPSCचं ऑनलाईन पद्धतीने जी आहे ती कंडक्ट करण्याच्या जे आहे ते प्रयत्नामध्ये होती. आणि त्याच्यानंतरची आज सध्याच्या थोड्या मिनिटापूर्वीची महत्त्वाची अपडेट जर टेलिग्राम चॅनल आपण जर MPSCचं बघितलं त्याच्यावरती महत्त्वाचं फॉलोअप आणि एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन म्हणजे CBT बेस पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवाराकडून होत असलेली मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदन विचारात घेऊन ऑनलाईन संगणकप्रमाणे म्हणजे CBT पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्याच्यावर ह्या ज्या एक्झाम आहे MPSC ऑनलाईन पद्धतीने घेणार होती, पण हा जो महत्त्वाचा निर्णय आहे जवळपास पुढे 1 वर्ष ढकलला आहे. तर येत्या जुलै 2027 पासून MPSC थ्रू ज्या एक्झाम राबवल्या जातील तर त्या ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जातील. आता आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की आपली जी पदभरती आहे ही सुद्धा MPSC कंडक्ट करणार आहे. तर आपल्या एक्झामसुद्धा ह्या ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतात. त्याच्यामध्ये महत्त्वाची काय अपडेट असू शकते तर महत्त्वाचा D-Pharmacyसाठी जो एक्सपिरियन्स दिलेला आहे 2 वर्षाचा तर तो सुद्धा चेंज होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा जो पॅटर्न आहे T20चा हे MPSCवरती डिपेंड आहे की तो तसाच कंटिन्यू करायचा आहे की त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. तर तो 80-20 असू शकतो किंवा पूर्ण फार्मसीचा सिलेबस ते ठेवू शकतात किंवा 60-40सुद्धा करू शकतात. हे त्यांचं वैयक्तिक जे आहे ती महत्त्वाची सेपरेट स्वतंत्र बॉडी आहे तर ती त्यांना ठरवण्याचा तो अधिकार आहे. फक्त आता एक लक्षात ठेवायचे की आपल्या सर्व ज्या एक्झाम आहेत आता फार्मसी धरून बाकीचे सुद्धा गट कच्या तर ते MPSC कंडक्ट करेल आणि जवळपास जुलै 2027पर्यंत ह्या ज्या एक्झाम आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट केल्या जातील. त्यामध्ये आपलीसुद्धा आताची जी पदभरती आहे सुद्धा आपली ऑफलाईन पद्धतीने आपल्याला त्याचे पेपर जे आहेत ते बघायला भेटू शकतात. तोपर्यंत हे जे PDF आहे हे आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता. या संदर्भातील काही महत्त्वाची पुस्तकं, महत्त्वाचं थेरी, महत्त्वाचे MCQ टेस्ट सिरीज आपली वेबसाईट pvthroat.com याच्यावरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही येणाऱ्या पद्धतीसाठी हे पुस्तकं जे आहेत ते परचेस करू शकता.